एनसीपी अजित पवार गुट के एक पूर्व नगर सेवक और उसके चचेरे भाई ने कल रात कालेवाड़ी पेट्रोल पंप के सामने खुशबू होटल में गोलीबारी की। पूर्व नगर सेवक विनोद जयवंत नड़े और सचिन नड़े ये गोली चलाने वाले आरोपियों के नाम हैं। इन दोनों आरोपियों ने कल रात 10 बजे के बीच कालेवाड़ी पेट्रोल पंप के सामने राहुल बार एंड खुशबू होटल की पहली मंजिल पर फायरिंग की। दोनों आरोपियों ने लकड़ी की टेबल, कपाट, काउंटर पर फायरिंग की है। विनोद नड़े के पास लाइसेंस की पिस्तौल है। इसी पिस्तौल से फायरिंग हुई। गोली चलाने वाले दोनों आरोपी विनोद नड़े और सचिन नड़े के खिलाफ वाकड़ पुलिस ने बार मालिक की शिकायत पर मामला दर्ज कर लिया है और दोनों आरोपियों को गिरफ्तार किया गया है। शूटर सचिन दत्त नड़े रिकॉर्ड पर एक अपराधी है और इसके खिलाफ सांगवी, वाकड़ और पिंपरी पुलिस स्टेशनों में गंभीर अपराध दर्ज हैं। विनोद नड़े पिंपरी चिंचवड नगर निगम में एनसीपी अजित पवार समूह के पूर्व नगर सेवक हैं। अजित पवार गुट के पूर्व नगर सेवक और उसके चचेरे भाई द्वारा एक बार में गोलीबारी के बाद कालेवाड़ी इलाके में भारी हंगामा और दहशत देखने को मिला। होटल मालिक तुषार लक्ष्मीचंद भोजवानी ने बताया कि 4 से 5 की संख्या में विनोद नड़े के साथ लोग आए और पहली मंजिल में बैठकर शराब पी रहे थे। उनके बीच किसी बात को लेकर विवाद हुआ। जब फायरिंग की आवाज आई तो हम लोग ऊपर गए। ये घटना 8:45 पर कल गुरुवार की रात की है। फायरिंग में कोई जख्मी नहीं हुआ है। वाकड़ पुलिस को सूचना देने पर पुलिस आई और दोनों को गिरफ्तार करके ले गई। माझं नाव तुषार लक्ष्मीचंद भोजवानी। आमचा हॉटेल खुशबू हॉटेल ते आलते 4-5 जण ते वरती बसले होते। त्यांच्यामध्ये काय भांडणं झाले ते आम्हाला माहिती नाही। आम्ही खाली होते। मग अचानक फायरिंगची आवाज आली। मग सगळं पळून गेले। आम्ही पण पळून गेले तर वरती त्यांची धडपड चालू होती। चिन्नळे नाव होतं त्या व्यक्तीचं। ते वरती बसले होते। त्यांच्या काय झालं ते पण आम्हाला नाही माहिती। अचानक जोरातून आवाज आला। आम्ही सर कंप्लेंट केली आहे। आम्ही नाही कोणी जखमी नाही। ते फक्त टेबल कॉर्नरला लावले, काउंटरला लागलाय गोळी। ही 9:15ची घटना आहे। रात्री साधारण 1:45 वाजण्याच्या दरम्यान काळेवाडी परिसरामधील एक हॉटेल आहे, राहुल हॉटेल म्हणून, तेथील तक्रारदार पोलीस ठाण्याला आले होते। त्यांनी सांगितलं की हॉटेलमध्ये वरच्या मजल्यावर काही इसमांकडून गोळीबार झालेला आहे। त्या अनुषंगाने आमच्या गुंडाविरोधी पथकाचे API हरीश माने आणि त्यांची काही टीम आणि आमच्या पोलीस स्टेशनचे आम्ही स्वतः PSI भरत माने हे घटनास्थळी जाऊन आम्ही भेट दिली आणि तेथील चौकशी केली। त्यावेळेस आम्हाला अशी माहिती मिळाली की त्या ठिकाणी रात्री 8:45च्या दरम्यान ही घटना घडलेली आहे। त्या ठिकाणी सचिन नड़े, त्यानंतर एक माऊली नड़े, नंतर तुकाराम नड़े आणि विनोद नड़े असे नड़े फॅमिलीमधले मेंबर जेवण करण्यासाठी आणि बसलेले होते। त्यावेळेस विनोद नड़े यांच्याकडे परवानाधारक लायसन्सवाला रिव्हॉल्वर आहे। ते रिव्हॉल्वर जो सचिन नड़े आहे त्यांच्या शेजारी बसलेला होता, त्यांनी पाहण्यासाठी घेतलं आणि पाहण्यासाठी घेतलं असताना त्यामधून ते खोलून त्या भिंतीच्या दिशेने एक गोळी फायर केलेली आहे। त्यानंतर गोळी फायर केल्यानंतर आजूबाजूला जे काही खाली लोक बसले होते घाबरून पळून गेलेले होते। या अनुषंगाने आम्ही वाकड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक 1002/2024 BNS कलम 125, 352, 351, 23 आणि 292 असं अप्लाय करून गुन्हा दाखल केलेला आहे। त्या ठिकाणी जे विनोद नड़े आणि त्यांच्यासोबत जे सचिन नड़े होते यांना ताब्यात घेतलेलं आहे। त्यामध्ये सचिन नड़े हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे म्हणून त्याला आम्ही तात्काळ पुढच्या कारवाईसाठी अटक केलेली आहे आणि अधिक चौकशी होऊन यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का हे निष्पन्न झाल्यानंतर पुढची कारवाई आम्ही करत आहोत। आता ही घटना घडून आणि गुन्हा दाखल होऊन जेमतेम 3-4 तास झालेले आहेत। प्राथमिक आमचा तपास चालू आहे आणि त्या हॉटेलमध्ये आम्ही जे CCTV फुटेज आहे ते प्राप्त करून इतर काही तिथे उपस्थित लोक होते त्यांच्याकडे चौकशी करून पुढील कारवाई करत आहोत। विनोद नड़े हे त्या परिसरातील माजी नगरसेवक आहेत। ब्युरो रिपोर्ट, VSRS न्यूज, पिंपरी चिंचवड।